बघा आपल्याला 40 मध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, प्रॅक्टिस सेट काय 14.2 आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यामुळे बघा फर्स्ट क्वेश्चन बघा, ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क ऑफ फ्लायओव्हर ब्रिज देर वॉज 320 वर्कर इनिशियली. द नंबर ऑफ वर्कर वेअर इन्क्रीज बाय 25% एव्हरी इयर. फाइंड द नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर. आपल्याला काय करायचं आहे, आफ्टर 2 इयर किती वर्कर असणार आहे आपल्याला काढायचं आहे. बघा त्यासाठी आपल्याला बघा आन्सर लिहिताना आधी काय करायचं, गिवन लिहून घ्यायचं. काय करायचं, गिवन लिहून घ्यायचं. गिवन मध्ये काय येणार बघा, आता प्रिन्सिपल मध्ये इनिशियल किती वर्कर आहे 320, त्यालाच म्हणतात प्रिन्सिपल. किती 320 वर्कर. 320 वर्कर म्हणजे काय झालं ते प्रिन्सिपल. रेट बघा किती दिला आहे 25%. आणि बघा काय किती आहे, नंबर ऑफ इयर किती दिला आहे 2 इयर. किती दिला इथे 2 इयर दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट काढून घ्यायचं आहे. का त्यांनी विचारलं, नंबर ऑफ वर्कर आफ्टर 2 इयर. आफ्टर म्हणजे 2 वर्षानंतर किती वर्कर असणार, म्हणजे काय करायचं आपल्याला अमाऊंट काढायचं आहे. मग अमाऊंटचा फॉर्म्युला बघा आता, पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू पॉवर एन. ए इज इक्वल टू पी. पी ची व्हॅल्यू बघा किती दिली आहे 320. 300 काय दिला आहे 20 इंटू 1 प्लस रेट दिलाय बघा, रेट दिलाय 25 डिवाइड बाय 100 रेस टू पॉवर एन. यांची व्हॅल्यू किती दिली आहे 2 दिलेली आहे. मग आता काय करायचं बघा, आता याला काय करायचं, सॉल्व्ह करा. आता काय येणार बघा, सॉल्व्ह करताना काय येणार काय येणार बघा, ए इज इक्वल टू 320 इंटू बघा 25 1 जा 25, 25 4 जा 100 म्हणजे काय येणार बघा इथे 1 प्लस 1 अपॉन 4 रेस टू पॉवर 2 येणार. आता इक्वल टू 320 इंटू 4 1 जा 4, 4 प्लस 1 5 म्हणजे काय येणार इथे 5 अपॉन 4 रेस टू पॉवर 2. पुन्हा बघा 320 इंटू पॉवर किती आहे म्हणजे याला किती वेळा लिहायचं, 2 वेळा लिहायचं. 5 इंटू 4, 5 इंटू 4. बघा आता कॅन्सल होणार काहीतरी, कॅन्सल बघा काहीतरी होणार बघा. 4 1 जा 4, 4 8 जा 32, हा राहिला 0. पुन्हा बघा 4 1 जा 4, 4 2 जा 8, हा 0 म्हणजे किती राहिले बघा 20 इंटू 5 इंटू 5. ए इज इक्वल टू म्हणजे अमाऊंट. ए इज इक्वल टू बघा 20 इंटू 5 इंटू 5 केलं काय येणार 25 येणार. ए इज इक्वल टू 25 2 जा 50 प्लस हा 0 म्हणजे किती आलं तुमचं अमाऊंट आलेलं आहे 500. याचाच अर्थ आफ्टर 2 इयर, आफ्टर 2 इयर नंबर ऑफ वर्कर इज किती येणार 500. किती येणार तुमचं 500 येणार आहेत. हेच आपल्याला काढायचं होतं, म्हणजे 2 वर्षानंतर किती वर्कर राहणार ते आपल्याला काढायचं होतं, ते निघालेलं आहे. क्वेश्चन नंबर आपल्याला सेकंड बघायचा आहे. क्वेश्चन सेकंड बघा आता, अ शेफर्ड हॅज 200 sheep with him. Find the number of sheep with him after 3 years if the increasing number of sheep is 8% every year. म्हणजे काय होतात बघा, इन्क्रीज होणे म्हणजे वाढणे. कितीने शिप्स 8% काय होत आहे म्हणजे शिप्स काय होत आहे वाढत आहे म्हणजे दरवर्षी. पहिल्यांदा किती शिप्स आहे म्हणजे 200 आणि काय होणार म्हणते दरवर्षी 8% काय होणार शिप्स काय होत आहे वाढत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, 3 वर्षानंतर ते शिप्स किती असणार हे आपल्याला काढायचं आहे. सुरुवातीला बघा, सुरुवातीला किती होते बघा 200. जे सुरुवातीला असतात त्याला म्हणतो आपण प्रिन्सिपल. बघा प्रिन्सिपल किती आहे बघा 200. किती आहे 200 शिप्स. आणि बघा रेट दिलाय दरवर्षी कितीने वाढत आहे बघा 8% वाढत आहे. किती पर्सेंट 8% म्हणजे काय रेट किती आहे 8%. आणि किती वर्षानंतर आपल्याला ती शिप्स काढायची आहे 8% 3 वर्षासाठी. म्हणजे काय करायचं इथे नंबर ऑफ इयर किती आहे इथे 3 इयर. किती येणार इथे 3 इयर. काय येणार 3 येणार. आता सुरुवातीला आपण काय करतो इथे अमाऊंट काढून घेतो. काय करतो आपण अमाऊंट काढून घेतो. बघा अमाऊंट इक्वल टू पी ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 रेस टू पॉवर एन. फॉर्म्युला लिहिला आता आपण, व्हॅल्यू पुट करून घ्यायची त्यामध्ये. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल बघा किती दिला आहे 200 इंटू ब्रॅकेट 1 प्लस रेट बघा दिला आहे तुम्हाला 8 डिवाइड बाय 100 रेस टू पॉवर किती येणार इथे 3 येणार. आता बघा काय होणार इथे अमाऊंट इक्वल टू काय येणार बघा 200 इंटू बघा आता डिवाइड होते बघा 8 अपॉन 100 म्हणजे बघा
किती टू जा 8 होणार, 4 टू जा 8, किती टू जा होणार 100 होणार का? पुन्हा बघा इथे किती टू जा 4, 2 टू जा 4, किती टू जा होणार 50, 25 टू जा 50. मग काय येणार बघा इथे 1 प्लस 2 अपॉन काय येणार इथे आता 25, काय येणार इथे 25. रेस्ट टू पॉवर किती येणार बघा, रेस्ट टू पॉवर काय येणार इथे 3 येणार, काय येणार 3 येणार. आता बघा काय येणार a इज इक्वल टू 200 इंटू 25 वन जा 25 प्लस काय करायचं आपल्याला 2 करायचं, यांची काय करायची ऍडिशन. बघा 25 वन जा 25 प्लस 2 काय येणार 27 डिवाइड बाय 25, काय येणार इथे 25 आणि रेस्ट टू पॉवर काय, रेस्ट टू पॉवर किती येणार 3 येणार. आता काय येणार बघा 200 इंटू पॉवर दिलाय 3 दिला, मग याला किती वेळा लिहायचं 27/25 ला 3 वेळा लिहायचं. मग काय येईल बघा 27 डिवाइड बाय 25, 27 डिवाइड बाय 25 आणि 27 डिवाइड बाय 25. बघा आता काय येणार 25 वन जा 25, काय करायचं आपल्याला कॅन्सल करायचं आहे. 25 वन जा 25, 25 8 जा किती येणार इथे 200, काय येणार इथे 8 येणार आहे. मग बघा आता 8 इंटू 27 इंटू 27 डिवाइड मध्ये काय येणार बघा 25 इंटू 25. आता 8 इंटू 27 इंटू 27 इंटू 27 डिवाइड बाय 25 इंटू 25, याचं कॅल्क्युलेशन केलं आपण किती आलं 1,57,464 आणि 25 इंटू 25 केला आपण 625. यांचं बघा डिवाइड केलं याला 625 ने किती आलं बघा 251.94. यालाच आपण अशा प्रकारे सुद्धा लिहू शकतो. कशा प्रकारे बघा याला 251 ला इथे काय 94 आहे, 94 म्हणजे काय याला 1 पकडू शकतो, म्हणजे काय येणार 252. याचाच अर्थ काय होणार इथे नंबर ऑफ शिप्स, म्हणजे नंबर ऑफ शिप्स आफ्टर 3 इयर किती येणार बघा 252, किती येणार 252 येणार. आपल्याला आता क्वेश्चन नंबर 3 बघायचा. बघा क्वेश्चन नंबर 3 बघा, इन फॉरेस्ट देर आर किती दिला बघा 14,000 trees, find the expected number of trees after 3 years if the objective is to increase the number of rate 5% per year. का बघा इथे सुरुवातीला म्हणते फॉरेस्ट मध्ये ट्रीज किती होते म्हणजे 40,000 होते म्हणते. याचाच अर्थ प्रिन्सिपल किती येणार तुमचा 40,000, किती येणार 40,000. फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर, आपल्याला काय करायचं 3 वर्षानंतर किती ट्रीज असणार ते आपल्याला काढायचं आहे. ऑब्जेक्टिव्ह इज टू इन्क्रीज द नंबर ऑफ ट्रीज, म्हणजे त्या रेट्स काय म्हणते म्हणजे पर इयरला किती रेटने ट्रीज वाढत आहे 5% ने काय होत आहे ट्रीज काय होत आहे वाढत आहे. म्हणजे रेट किती येणार त्याचा 5% आणि नंबर ऑफ इयर किती येणार 3 इयर आणि प्रिन्सिपल येणार तुमचा 40,000. बघा त्यावरून आपल्याला काय करायचं सुरुवातीला अमाऊंट काढून घ्यायचं. अमाऊंट बघा आता अमाऊंट काढण्यासाठी सुरुवातीला लिहायचं बघा आता गिवन प्रिन्सिपल दिला आहे तुम्हाला किती 40,000 दिलेला आहे आणि रेट बघा किती आहे 5% आणि नंबर ऑफ इयर किती दिलाय 3 इयर दिलेला आहे. यावरून आपल्याला काय करायचं अमाऊंट काढायचं आहे. अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल 1 प्लस आर अपॉन 100 रेस्ट टू पॉवर n. आता व्हॅल्यू पुट करा. अमाऊंट इक्वल टू काय येणार 40,000 इंटू 1 प्लस रेट बघा किती दिलाय 5 अपॉन काय येणार 100 रेस्ट टू पॉवर 3 येणार इथे. आता यावरून आपल्याला काय करायचंय बघा अमाऊंट काढून घ्यायचं आहे. बघा अमाऊंट इक्वल टू प्रिन्सिपल बघा किती दिलाय 40,000 दिलाय इंटू काय करायचं बघा 5 1 जा 5 5 2 जा 10 हा येणार इथे 0 म्हणजे काय येणार इथे बघा 1 प्लस 1 अपॉन 20 रेस्ट टू पॉवर 3 रेस्ट टू पॉवर किती येणार 3 येणार. बघा आता 40,000 इंटू 20 इंटू 1 21 प्लस किती 20 इंटू 1 20 20 प्लस 1 21 काय येणार इथे 21 डिवाइड बाय 20 रेस्ट टू पॉवर किती येणार इथे 3 येणार. आता बघा याला 14,000 इंटू बघा पॉवर 3 असल्यामुळे याला किती वेळा लिहायचं 3 वेळा लिहायचं. 21 डिवाइड बाय 20 21 डिवाइड बाय 20 आणि 21 डिवाइड बाय 20.
आता बघा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. आता बघा 2 into 2 4, 4 2 जा 8, म्हणजे बघा किती झालं 8 आलंय. 8 5 जा किती होणार आहे ते, 8 5 जा 14. बघा आले 5 into 21 into 21 into 21, यांचं करायचं आपल्याला कॅल्क्युलेशन. 5 into 21. आता बघा 21 into 21 जर केलं तर 21 चा स्क्वेअर होणार, म्हणजे काय ना 441. आता बघा यांचं बरोबर बघा आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 2 जा 10 into 441 into 441 चं कॅल्क्युलेशन बघा किती आलं, 46,305 आलेलं आहे.